नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे आणि तो म्हणजे सायबर फ्रॉड. समजा जर आपले पैसे सायबर फ्रॉडमध्ये गेले तर ते परत मिळवण्यासाठी कायदेशीर मार्ग काय आहेत? विशेषतः कायदा आणि न्यायपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी आपण यातील कायदे, महत्त्वाची कलमं आणि अगदी न्यायालयीन निकालांवरही सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. जेव्हा कोणासोबतही अशी आर्थिक फसवणूक होते ना, तेव्हा मनात भीती आणि गोंधळ याच भावना असतात. तर या भागात आपण त्याच पहिल्या आणि सर्वात मोठ्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करूया. जरा विचार करा, तुम्ही कोणताही OTP शेअर केलेला नाही, कुठल्याही अनोळखी लिंकवर क्लिक केलेलं नाही, तरीही तुमच्या बँक खात्यातून पैसे गेले. अशा वेळी मनात येणारा पहिला आणि सगळ्यात घाबरवणारा प्रश्न एकच असतो: आता या पैशांचं काय? हे पैसे आता कायमचे गेले का? आणि याचं उत्तर आहे नाही. ते पैसे कायमचे गेलेले नाहीत. पण इथे खूप मोठी अट आहे आणि ती म्हणजे वेळ. खरं तर या संपूर्ण विश्लेषणाचा केंद्रबिंदू हाच आहे की फसवणूक झाल्यावर तुम्ही किती लवकर योग्य पाऊल उचलता यावरच सगळं काही अवलंबून आहे. चला आता आपण या समस्येच्या जरा मुळाशी जाऊया. सायबर फ्रॉड म्हणजे नेमकं काय आणि त्याचं स्वरूप कसं असतं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, नाही का? आजकाल बघा, फसवणुकीचे मार्ग खूप सामान्य झाले आहेत. बनावट कॉल्स, खोट्या लिंक्स किंवा सोशल मीडिया हॅकिंग याच मार्गाने बहुतेक लोक सायबर गुन्हेगारीला बळी पडतात. कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर या सगळ्या कृती माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार अनधिकृत प्रवेश आणि भारतीय दंड संहितेनुसार फसवणूक मानल्या जातात. आपण यावर पुढे सविस्तर बोलणारच आहोत. आता ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, गोल्डन आवरचा सिद्धांत. कायद्याच्या आणि तपासाच्या दृष्टीनं फसवणूक झाल्यापासूनचे पहिले 24 तास हे अक्षरशः सोन्याचे तास असतात. पैसे परत मिळवण्याच्या प्रक्रियेत हे तास सगळ्यात जास्त निर्णायक ठरतात. आणि हे मी का म्हणतोय ते या आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल. जर फसवणूक झाल्याच्या पहिल्या 24 तासांच्या आत म्हणजे गोल्डन आवर्समध्ये तक्रार नोंदवली तर पैसे परत मिळण्याची शक्यता तब्बल 70 ते 80% असते. ही आकडेवारीच वेळेचं महत्त्व स्पष्ट करते. याच्या अगदी उलट, जर तक्रार करायला फक्त 2-3 दिवसांचा उशीर झाला तर पैसे परत मिळण्याची शक्यता जवळजवळ 0 होते. म्हणून अशा वेळी घाबरून किंवा गोंधळून वेळ घालवण्यापेक्षा क्षणाचाही विलंब न लावता कृती करणं किती आवश्यक आहे हे यातून स्पष्ट होतं. आत्तापर्यंत आपण समस्येबद्दल बोललो, पण आता वळूया समाधानाकडे. सायबर फ्रॉडच्या पीडितांना संरक्षण देण्यासाठी आपल्या देशात नक्की कोणते कायदे आहेत? चला ते पाहूया. आपल्याकडे मुख्यत्वे 3 कायदेशीर आधारस्तंभ आहेत. पहिला, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, दुसरा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्वे आणि तिसरा, भारतीय दंड संहिता. आता आपण या प्रत्येक कायद्यातील नेमकी कोणती कलमं लागू होतात, त्यांची व्याप्ती काय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे न्यायालयानं यावर काय निकाल दिले आहेत याचा अभ्यास करूया. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा सायबर गुन्ह्यांसाठीचा मूळ कायदा आहे. यातील कलम 43 हे एक दिवाणी कलम आहे. म्हणजे जर कोणी तुमच्या कम्प्युटर किंवा नेटवर्कला नुकसान पोहोचवलं तर त्याला नुकसान भरपाई द्यावी लागते. या उलट कलम 66 हे फौजदारी कलम आहे. म्हणजे कलम 43 अंतर्गत केलेलं कृत्य जर फसवणुकीच्या किंवा अप्रामाणिक हेतूने केलं असेल तर तो गुन्हा ठरतो. शफीक विरुद्ध केरळ राज्य या केसमध्ये न्यायालयाने हे स्पष्ट केलंय की कलम 66 अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी अप्रामाणिक हेतू म्हणजेच मेन्स रिया सिद्ध करणं आवश्यक आहे. आता बघूया RBIची भूमिका. RBIनं कस्टमर प्रोटेक्शन यावर खूप महत्त्वाची परिपत्रकं जारी केली आहेत. त्यानुसार जर फसवणूक बँकेच्या चुकीमुळे झाली असेल किंवा ती थर्ड पार्टी फसवणूक असेल आणि ग्राहकाने 3 कामकाजाच्या दिवसांच्या आत बँकेला कळवलं तर ग्राहकाची जबाबदारी 0 असते. यालाच झिरो लायबिलिटी प्रोटेक्शन असं म्हणतात. म्हणूनच फसवणूक झाल्यावर बँकेला तात्काळ कळवणं हे केवळ एक प्रक्रिया नाही तर तो तुमचा कायदेशीर हक्क आहे. सायबर गुन्हे जरी आधुनिक असले तरी त्यासाठी आपले पारंपरिक फौजदारी कायदेसुद्धा लागू होतात. IPCचं कलम 420 हे फसवणुकीशी संबंधित आहे. कलम 468 जे फसवणुकीच्या उद्देशाने बनावटगिरीबद्दल आहे ते बनावट वेबसाईट किंवा ईमेल तयार करण्याच्या प्रकरणांमध्ये लागू होतं. आणि कलम 471 म्हणजे बनावट दस्तावेज खरा म्हणून वापरणे. NCT ऑफ दिल्ली विरुद्ध विशाल गुप्ता या प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केलंय की ऑनलाईन फसवणुकीत IPCची ही कलमं कशी प्रभावीपणे लागू होतात.
तर कायदा आपल्या बाजूने आहे हे तर आपल्या लक्षात आलं. पण ह्या कायद्याचा वापर करून पैसे परत मिळवण्यासाठी नक्की प्रक्रिया काय आहे? काय करायला हवं? चला, ती प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेऊया. ही 4 पावलं खूप महत्वाची आहेत. पहिलं, 1930 वर कॉल केल्याने किंवा cybercrime.gov.in वर तक्रार केल्याने एक ऑटोमॅटिक सिस्टम सक्रिय होते, जी थेट बँकांना अलर्ट पाठवते. दुसरं, बँकेला लगेच कळवल्याने तुमची झिरो लायबिलिटी सुरक्षित राहते. तिसरं, तुम्हाला जो सायबर कंप्लेंट नंबर मिळतो तो तुमच्या कायदेशीर प्रक्रियेचा मुख्य आधार असतो. आणि चौथं, FIR दाखल केल्याने पोलीस IPC आणि IT ॲक्टनुसार रीतसर फौजदारी तपास सुरू करतात. आतापर्यंत आपण कायदा आणि प्रक्रिया याबद्दल बोललो. पण हे सगळं प्रत्यक्षात कसं काम करतं, याचा परिणाम काय होतो, हे पाहण्यासाठी आपण एक खरं उदाहरण घेऊया. आता इथे बघा, ही 2 वेगवेगळी प्रकरणं आहेत. पहिल्या प्रकरणात पीडित व्यक्तीने फक्त 30 मिनिटांच्या आत तक्रार केली. त्यामुळे तपास यंत्रणांनी लगेच कारवाई करून ज्या खात्यात पैसे गेले होते ते खातं फ्रीज केलं. आणि काय आश्चर्य, अवघ्या 7 दिवसात त्यांचे सर्व 48,000 रुपये परत मिळाले. दुसऱ्या प्रकरणात मात्र तक्रार करायला 5 दिवसांचा उशीर झाला. तोपर्यंत गुन्हेगारांनी ते पैसे अनेक खात्यांमध्ये फिरवून काढून घेतले होते. त्यामुळे रिकव्हरी अशक्य झाली. ह्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? ह्यातला कळीचा मुद्दा असा आहे की दोन्ही प्रकरणांमध्ये कायदा तोच होता, संरक्षण तेच होतं, फरक होता तो फक्त तक्रार करण्याच्या वेळेचा. ह्यावरून हेच सिद्ध होतं की कायदा कितीही मजबूत असला तरी त्याचा फायदा घेण्यासाठी वेळेवर कृती करणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे. चला, तर मग या संपूर्ण विश्लेषणाच्या समारोपाकडे येऊया. आपण ज्या प्रश्नाने सुरुवात केली होती त्याचं अंतिम उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. लोकांमध्ये खूप मोठा गैरसमज आहे की एकदा ऑनलाईन फसवणुकीत पैसे गेले की ते परत कधीच मिळत नाहीत. पण खरं सांगायचं तर ही केवळ एक निराशेची भावना नाहीये, तर हे कायद्याबद्दलचं अज्ञान आहे. आणि हे अज्ञानच आपल्यासाठी सर्वात जास्त धोकादायक आहे. आणि हेच आजच्या विश्लेषणाचं सार आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा, RBIची मार्गदर्शक तत्त्व आणि भारतीय दंड संहिता हे तिन्ही मिळून आपल्याला एक भक्कम कायदेशीर संरक्षण देतात. पण या कायद्यांचा फायदा आपल्याला तेव्हाच होतो जेव्हा आपल्याला त्यांची माहिती असते आणि आपण वेळेवर कृती करतो. त्यामुळे प्रश्न हा नाही की कायदा आहे की नाही, प्रश्न हा आहे की तो आपल्याला माहीत आहे का आणि आपण त्याचा वापर करण्यास तयार आहोत का.